सह्याद्रीच्या कुशीत उंचावर रायगड किल्ला उभा करण्याची रहस्यमय तयारी सुरू झाली। कल्पना करा, तुम्ही इतिहासाच्या त्या क्षणात स्वतः उभे आहात। प्रथम ठिकाण निवडलं, जमिनीत मोकळी जागा तपासली। नंतर मोठमोठे दगड उचलले, भिंतीला मजबूती देण्यासाठी। लहान दगड खांब आणि दरवाजांसाठी योग्य आकार आणि मजबूती पाहून निवडले। गारा तयार केला, माती, चुना आणि पाणी मिसळून प्रत्येक दगड घट्ट बसावा म्हणून। लोखंडी सांधे हाताने तयार केले, भिंतीला अजिंक्य ताकद देण्यासाठी। मजूर दोरी आणि लाकडी पुल्लीच्या सहाय्याने दगड वर चढवत होते। सुत्या आणि लाकडी पट्ट्यांनी मोजणी करत लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येक टप्प्यावर अचूक ठेवली। भिंती हळूहळू उंचावत गेल्या, दरवाजे बसवले गेले, सिंहासन मंडपाचे ढाचे उभे केले। तलाव खोदला गेला, पाणी साठवण्यासाठी आणि जीवन टिकवण्यासाठी। मजूर शिस्तबद्धपणे काम करत होते, कारागीर हाताने दगड कापत, सांधे बसवत प्रत्येक टप्पा इतिहासात जिवंत करत होते। आणि शेवटी रायगड उभा राहिला, अभेद्य, शक्तिशाली, स्वराज्याचा अभिमान। एक एक दगड, एक एक साधन, एक एक कामाच्या समर्पणातून इतिहास जिवंत झाला। जो रायगड पाहतो तो इतिहास अनुभवतो। ही माहिती तुम्हाला आधी माहित होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा ज्वलंत इतिहासासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।